So, hello guys, welcome back to my channel PCM with ऋषिकेश. थोडं दिवस इनॅक्टिव्ह होतो त्याबद्दल सॉरी, पण व्हिडिओज येतील, हळूहळू अपलोड होणार आहेत. पूर्ण टीचिंग लेक्चर्स अपलोड होणार आहेत, MCQ सॉल्विंग लेक्चर्स पण अपलोड होणार आहेत हळूहळू. सो प्लीज कीप सबस्क्राईब टू माय चॅनल. तर आता आपण सुरू करूया. ग्रॅव्हिटेशनचा एक लेक्चर मी PYQ सॉल्विंगचा घेतला होता. आता हा सेकंड लेक्चर आणि थर्ड लेक्चर पण लगेच येणार आहे. म्हणजे जेवढे MCQ PYQ विचारले गेलेले आहेत ग्रॅव्हिटेशन व MCQ ते सर्व MCQ मी कव्हर करणार आहे या तिन्ही लेक्चर मध्ये. तर आता या सेकंड लेक्चरला आपण स्टार्ट करूया. बघा, सो बघा, so first question काय, if the density of the earth is doubled keeping radius constant, find the new acceleration due to gravity. काय विचारले, if the density of the earth is doubled keeping radius constant, म्हणजे आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे बघा, डेन्सिटी G is equal to gm upon r square. G is equal to gm upon r square. हा, gm upon r square. मग त्यातल्याच m ला काय लिहू शकतो आपल्याला माहित आहे, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. देयरफॉर यातल्या मास ला कसं लिहू शकतो, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी. व्हॉल्यूम इनटू डेन्सिटी ते इथे लिहू शकतो. आणि व्हॉल्यूम काय असतं, व्हॉल्यूम ऑफ अर्थ काय असणार आहे, व्हॉल्यूम ऑफ अ स्फियर ऑर अर्थ एखाद्या प्लॅनेटचं 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब तेच आता या व्हॅल्यू मध्ये पुटअप करा. 4/3 पाय आर क्यूब इंटू डी करावं लागेल. इज इक्वल टू म्हणजेच इक्वल टू काय येणार आहे, जी इंटू 4/3 पाय आर क्यूब इंटू डी अपॉन आर स्क्वेअर. म्हणजेच आर स्क्वेअर कॅन्सल आणि क्यूब केला, फक्त आर राहिलं वर. म्हणजेच याचा फॉर्म्युला काय तयार झाला बघा, इक्वल टू जी इज इक्वल टू स्मॉल जी इज इक्वल टू 4/3 pi r into g into d, that is density. that is density. म्हणजेच बघा यातलं काय काय कॉन्स्टंट आहे, रेडियस तर कॉन्स्टंट आहे, 4/3 कॉन्स्टंट, पाय कॉन्स्टंट आणि जी तर युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आहे. म्हणजे फक्त यात व्हेरी काय करते, दॅट इज डेन्सिटी. आणि त्यांनीच काय दिले, इफ द डेन्सिटी ऑफ द अर्थ इज डबल्ड कीपिंग रेडियस कॉन्स्टंट. डेन्सिटी डबल केलेली आहे, म्हणजेच पहिला इनिशियल डेन्सिटी आपण इनिशियल ग्रॅव्हिटेशन ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किंवा जी, आणि नंतर फायनल किंवा जी डॅश इज इक्वल टू इनिशियल डी आणि फायनल काय 2d चेंज केलेली. म्हणजे g अपॉन g डॅश ची व्हॅल्यू आपल्याला काढायची, न्यू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काढायची. तेच बघा, म्हणजेच काय ना, dd कॅन्सल, g डॅश तिकडे गेलं आणि 2g, म्हणजे g डॅश इज इक्वल टू 2g. दिस इज आवर आन्सर. Dash is equal to 2g. This is our new acceleration due to gravity. And g ची व्हॅल्यू असते 9.8. म्हणजेच काय करावं लागेल, इक्वल टू 2 into 9.8. 2 into 9.8 that is what, 19.6 meter per second square. 19.6 meter per second square. And option B is the correct answer. So समजला कसा केला हा क्वेश्चन. तर आता मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो बघा, the mass of the earth is 81 times that of moon. The mass of the earth is 81 times that of moon and the radius of earth is 3.5 times that of the moon. The ratio of the escape velocity on the surface of earth to that of the on the surface of moon will be. काय विचारलं, ratio of escape velocity on the surface of earth to the surface of moon वर विचारलंय. हा MST CET 2011 मध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे बघा. सो आता एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला काय असतो बघा, v escape velocity that is 2gm upon r. 2gm upon r. म्हणजे हा अर्थ साठी आहे, म्हणून इथं मास ऑफ अर्थ आणि रेडियस ऑफ अर्थ येणार आहे. आणि तोच जर मून साठी घेतला, म्हणजे vm घेऊया, इज इक्वल टू रूट मध्ये 2gm ऑफ मास ऑफ मून अपॉन रेडियस ऑफ मून. समजलं. आणि रेशो कशाचा कशाशी काढायचा, अर्थ टू मूनचा. म्हणजे ह्याला डिवाइड करा, v अपॉन vm. इट इज v अपॉन vm. एस्केप वेलोसिटी ऑन अर्थ टू द एस्केप वेलोसिटी ऑन मून इज इक्वल टू काय येणार बघा, 2g आणि 2g तर कॅन्सल झालं. म्हणजे राहिलेलं काय, फक्त रूट मध्ये
that is me upon mass of earth upon radius of earth into radius of moon upon मास ऑफ मून म्हणजेच डिवाइड केल्यावर अशी व्हॅल्यू आपल्याला मिळून जाते. आता ह्याच्याच व्हॅल्यू पुटअप करूया. म्हणजेच काय दिलंय बघा, मास ऑफ अर्थ इज 81 टाइम्स दॅट ऑफ मून. मास ऑफ अर्थ इज 81 टाइम्स दॅट ऑफ मून. 81 टाइम्स म्हणजेच me ला काय लिहू शकतो, 81 m मास ऑफ मून. 81 इंटू मास ऑफ मून कसं लिहू शकतो बघा, 81 टाइम्स मास ऑफ मून आणि रेडियस ऑफ मून rm अपॉन रेडियस ऑफ अर्थ किती आहे, 3.5 टाइम्स दॅट ऑफ मून, दॅट इज 3.5 rm इंटू m मास ऑफ मून. म्हणजे मास ऑफ मून ची व्हॅल्यू कॅन्सल, mm कॅन्सल, rm कॅन्सल, दॅट इज रूट मध्ये 81 अपॉन 3.5. रूट मध्ये काय आलं, रूट मध्ये आलं आपल्याकडे रूट मध्ये 81 अपॉन 3.5. ही व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट केली की तुम्हाला आन्सर मिळतं काय बघा, 4.81 इज युअर आन्सर. 4.81 इज युअर आन्सर. हा रेशो असल्यामुळे याला कोणतंही युनिट नाही. सो ऑप्शन सी इज करेक्ट. दिस इज द करेक्ट आन्सर. याचा आन्सर काय 4.81. 4.81 आपल्याला लास्टला रूट मध्ये काय आलं, रूट मध्ये व्हॅल्यू काय आली 81 अपॉन 3.5. त्याचीच व्हॅल्यू आहे 4.81 and this is our answer to second question. So next question बघूया बघा. Which of the following is the evidence to show that there must be a force acting on the earth and directed towards the sun? म्हणजेच एखादा एव्हिडन्स आपल्याला शो करूया. ऑप्शन्स मधले कोणता परफेक्ट एव्हिडन्स आहे जो की आपल्याला शो करतोय की सनचा, बघा समजा हा ऑर्बिट आहे अर्थचं आणि मध्ये आहे सन, हा सन आहे आणि इथे अर्थ रिव्हॉल्व करायला अर्थ आहे, ही अर्थ आहे. म्हणजेच त्यांना काय काय विचारले त्यांनी, आपल्याला या ऑप्शन पैकी कोणता एव्हिडन्स परफेक्ट आहे जो की शो करेल की अर्थवर कोणता तरी सनच्या द्वारे फोर्स अप्लाय केला जातो अर्थवर. त्यामुळे म्हणजे बघा ऑफकोर्स कोणता तरी फोर्स असणारच आहे कारण सोलार सिस्टीम सनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे होल्ड झाले. मग यातला बघा ऑप्शन कोणकोणते आहेत, डेव्हिएशन ऑफ द फॉलिंग बॉडीज टुवर्ड्स ईस्ट हा नाही असू शकत, रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन हा असू शकतो. आता नेक्स्ट पण बघूया, फेनॉमेनॉन डे ऑफ नाईट, डे अँड नाईट नाही, अपरेंट मोशन ऑफ सन राउंड द अर्थ हा तर नॉट पॉसिबल, दिस इज नॉट पॉसिबल. अपरेंट मोशन ऑफ सन राउंड द अर्थ नाही, अर्थ अराउंड द सन पाहिजे, हा पण नाही. म्हणजेच रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन, म्हणजेच हे मी एक्झाम्पल देतो बघा, रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन, रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन इज द परफेक्ट एव्हिडन्स must be a force acting on earth directed towards the sun. का रिव्हॉल्व करते, कारण सनचा सन फोर्स अप्लाय करतोय अर्थवर, त्यामुळे पूर्ण सोलार सिस्टीम होल्ड करून ठेवलेली आहे अर्थच्या ग्रॅव्हिटेशनल सनच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे पूर्ण सोलार सिस्टीम होल्डवर आहे. त्यामुळे तशाच प्रकारे अर्थवरही काही फोर्स ऍक्ट करतो. म्हणजे त्यातलं परफेक्ट आन्सर कोणता आहे, रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन, दॅट इज ऑप्शन बी. Revolution of Earth around the sun is the perfect evidence to show that there must be a force acting on Earth and directed towards the sun. समजलं? आणि आपण MST CET 2011 चा क्वेश्चन आहे. असे कन्सेप्च्युअल क्वेश्चन पण MST CET मध्ये येतात, त्याचा पण तुम्ही स्टडी केला पाहिजे, बुक रीड केलं पाहिजे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा, ए बॉडी ऑफ मास m is raised to a height 10r from the surface of Earth where r is the radius of Earth. The increase in potential energy is, म्हणजेच काय विचारलं आपल्याला, पोटेन्शियल एनर्जी मध्ये इन्क्रीज किती होणार आहे, दॅट इज आपण काय म्हणू शकतो, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी विचारलाय. इनिशियल म्हणजे फायनल मायनस इनिशियल करावं लागेल आपल्याला एंडला पोटेन्शियल एनर्जी काढून. ओके, ऍजच काय बघा, पोटेन्शियल एनर्जी ऍट अर्थ सरफेसवर किती असणार आहे, अर्थ सरफेसवर पोटेन्शियल एनर्जी अर्थ सरफेस याचा फॉर्म्युला काय, मायनस GMM अपॉन R, निगेटिव्ह GMM बाय R ऑन द अर्थ सरफेस. दिस इज पोटेन्शियल एनर्जी ऑन अर्थ सरफेस. आता नेक्स्ट बघूया, पोटेन्शियल एनर्जी ऍट हाइट अबाउट द अर्थ सरफेस, ऍट हाइट H, ऍट हाइट H अबाउट अर्थ सरफेस, H अबाउट अर्थ सरफेस काय असणार, दॅट इज minus GMM capital M small m upon
आर प्लस एच करावं लागेल आपल्याला. आर प्लस जी हाईट आहे ती करावं लागेल. समजलं? म्हणजेच आता आपल्याला काढायचं आहे इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी, म्हणजेच फायनल मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी करावं लागेल. आपण नेक्स्ट स्लाइड वर बघूया. आपल्याकडे फायनल काय आली? चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. देयरफॉर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू फायनल काय? फायनल काय म्हणजे ऍट हाईट एच काय आपल्याकडे मायनस जी कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन आर प्लस एच मायनस ऑफ मायनस जी एम ऍट सरफेस ऑफ अर्थ आहे, जी एम एम बाय आर. काल मायनस मायनस काय निगेटिव्ह पॉझिटिव्ह होणार आहे ते. मग आता याला कॅल्क्युलेट करूया. बघा इकडनंच लिहितो, म्हणजेच जी मायनस जी एम एम प्लस डिनॉमिनेटर सेम ना म्हटलं क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल. जीएमएम म्हणजे प्लस जीएमएम हा आर इथे मल्टिप्लाय होणार आहे, सॉरी, आणि जी प्लस जीएमएम आर आणि एच न पण इथे मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे प्लस जी कॅपिटल एम स्मॉल एम इंटू एच. समजलं? अपॉन काय येणार? आर इंटू आर प्लस एच, आर इंटू आर प्लस एच. यात काय कॅन्सल होतंय बघा, हा निगेटिव्ह जी कॅपिटल एम स्मॉल एम इंटू आर आणि हा पॉझिटिव्ह जी कॅपिटल एम स्मॉल एम आर हा कॅन्सल झाले, म्हणजे एकमेकाला कॅन्सल केलं. जसं राहिलं काय इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम इंटू एच अपॉन आर इंटू आर प्लस एच. हे आपल्याला व्हॅल्यू मिळाली आहे, फक्त यात व्हॅल्यू पुटअप केली की आपल्याला आन्सर मिळून जाणार आहे या क्वेश्चनचं. आपल्याला थांबा, क्वेश्चन काय होता आपल्याकडे? क्वेश्चन विचारलं होतं ऍट रेज्ड ऍट हाईट ऑफ 10r टू द सरफेस ऑफ r इज द रेडियस, म्हणजे 10r h इज इक्वल टू काय आपल्याकडे? h इज इक्वल टू 10r आहे, h इज इक्वल टू 10r आहे आपल्याकडे. ती यात पुटअप करूया. इज इक्वल टू बघा gm कॅपिटल एम स्मॉल एम इंटू 10r अपॉन r इंटू r प्लस 10r दॅट इज 11r म्हणजेच r कॅन्सल, म्हणजेच 10gmm बाय 11r. आपलं परफेक्ट आन्सर काय आहे बघा, 10gm कॅपिटल एम स्मॉल एम अपॉन 11r. दिस इट इज आवर करेक्ट आन्सर. समजलं? दॅट इज ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट. 10gmm बाय 11r हाय का बरोबर? 10gmm बाय 11r दॅट इज काय काढले आपण? फायनल पोटेन्शियल एनर्जी, दॅट इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, चेंज इन पोटेन्शियल एनर्जी और डेल्टा इंटू डेल्टा पोटेन्शियल एनर्जी पण म्हणू शकतो, दॅट इज चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. समजला क्वेश्चन? तर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा, a satellite of mass m is revolving in a circular orbit of radius r round the earth. Satellite of mass small m is revolving around in a circular orbit of radius r round the earth. Its angular momentum with respect to center of its orbit is, काय विचारले? अँग्युलर मोमेंटम L. अँग्युलर मोमेंटम काढायचं आपल्याला, अँग्युलर मोमेंटम. सो अँग्युलर मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो आपल्याला? L इज इक्वल टू mvr, but we also know that, but v is equal to root of gm by r. gm by वेलोसिटीचा फॉर्म्युला माहितच आहे आपल्याला, v इक्वल टू रूट gm by r. तेच यात पुटअप करूया आता, म्हणजेच काय होणार? m स्मॉल m आहे, m v चा mr इंटू रूट ऑफ gm by r. जर आपल्याला हे r बाहेरचा आत घ्यायचं असेल तर r चा स्क्वेअर करून आत घ्यावं लागेल, म्हणजे व्हॅल्यूज तर चेंज होत नाही, फक्त लिहिण्याच्या पद्धत बदलते. म्हणजे काय केलं आपण? m बाहेर इंटू रूट मध्ये gm r स्क्वेअर आत केलं आणि अपॉन r आहेच, म्हणजे r कॅन्सल, म्हणजे रूट मध्ये gm r राहिलेलं आहे. सो आता हा m पण आत घ्या, म्हणजेच काय येणार? L इज इक्वल टू रूट ऑफ m चा पण स्क्वेअर करावं लागेल, g कॅपिटल m इंटू स्मॉल m चा स्क्वेअर. बाहेरचं जे m स्मॉल m होतं, म्हणजेच मास ऑफ द सॅटेलाइट होतं, ते आत स्क्वेअर करून आत घेतलं इंटू r. दॅट इज आवर आन्सर. बघा, यालाच फक्त वेगळ्या पद्धतीने लिहिलंय त्यांनी क्वेश्चन मध्ये. बघा कसं लिहिलंय, gm
कॅपिटल एम स्मॉल एम स्क्वेअर, फक्त स्मॉल एम चा स्क्वेअर आहे, आर रेज टू पॉवर 1/2 म्हणजेच रूट, म्हणजेच बी इज आवर करेक्ट आन्सर. समजलं? काय केलं? जी एम एम स्मॉल एम स्क्वेअर इंटू आर रेज टू पॉवर 1/2 दॅट इज रूट. बघा रूटला कसं लिहू शकतो? जी कॅपिटल एम स्मॉल एम स्क्वेअर इंटू आर रेज टू पॉवर 1/2. रेज टू पॉवर काय? 1/2. दिस इज आवर करेक्ट आन्सर, ऑप्शन बी. समजलं कसं केलेलं आहे? एकदम सिंपल क्वेश्चन होता. सो हा पण MST CET 2015 चा क्वेश्चन होता. सो नेक्स्ट क्वेश्चन बघूया आता. सो बघा काय विचारले? इफ द डेन्सिटी ऑफ अ स्मॉल प्लॅनेट इज द सेम ॲज दॅट ऑफ अर्थ व्हाईल द रेडियस ऑफ द प्लॅनेट इज 0.2. इफ अ डेन्सिटी ऑफ स्मॉल प्लॅनेट इज सेम दॅट ऑफ अर्थ, डेन्सिटी सेम आहे, डेन्सिटी ऑफ अर्थ इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ स्मॉल प्लॅनेट, हे इक्वल दिलेलं आहे. while the radius of planet is 0.2 times that of earth. अर्थचा रेडियस काय करू कन्सिडर करूया आपण? अर्थचा रेडियस दॅट इज RE, म्हणजेच प्लॅनेटचा रेडियस काय येणार? 0.2 इंटू रेडियस ऑफ अर्थ. हा झाला त्या स्मॉल प्लॅनेटचा रेडियस, SP लिहूया आपण, आणि हा RE म्हणजे अर्थचा आहे. द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑन द सरफेस ऑफ द प्लॅनेट इज, ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन विचारलेलं आहे आपल्याला. याचं काय असणार आन्सर बघा? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन याचं काय असणार? आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे बघा, मगाशी आपण डिराइव्ह केला, G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर असतं. G इज इक्वल टू GM अपॉन R स्क्वेअर. M ला काय पुटअप करायचं? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम, आणि डेन्सिटी व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 4/3 पाय R क्यूब. 4/3 पाय R क्यूब म्हणजे R स्क्वेअर, फक्त R राहिलं, म्हणजे त्याचं पूर्ण डिराइव्ह केलं की आपल्याला एक फॉर्म्युला मिळतो. तो म्हणजेच काय बघा? 4/3 पाय R इंटू G इंटू डेन्सिटी. दिस इज आवर फॉर्म्युला. म्हणजे M च्या जागी व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी पुटअप केलं की आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. मग पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण हा डिराइव्ह केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता कसा डिराइव्ह केलाय. हे तर मी डायरेक्ट घेतोय हा G. समजलं? आणि फॉर स्मॉल प्लॅनेट G डॅश घेऊया. ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन इज म्हणजेच 4/3 पाय, फक्त रेडियस R डॅश, रेडियस फक्त वेगळा आहे, आणि डेन्सिटी सेमच दिलेली आहे. इथं DE आहे आणि या DS आहे, पण ह्या दोन्ही पण व्हॅल्यू सेम आहेत. क्वेश्चन मध्ये दिलेले आहे इफ द डेन्सिटी ऑफ स्मॉल प्लॅनेट इज सेम दॅट ऑफ अर्थ, आणि रेडियस फक्त चेंज होतं, रेडियस फक्त वेगळा आहे. म्हणजेच रेशो कशाच काढायचा? द ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑन द सरफेस ऑफ द प्लॅनेट, म्हणजे G डॅश ची व्हॅल्यू काढायची आपल्याला. म्हणजे G डॅश अपॉन G इज इक्वल टू R डॅश अपॉन R. डिवाइड केलं, एक G डॅश अपॉन G केलं, R डॅश अपॉन R. R डॅश ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे 0.2 RE, आणि ही RE आहे, इज इक्वल टू 0.2 रेडियस ऑफ अर्थ इंटू अपॉन रेडियस ऑफ अर्थ. रेडियस ऑफ अर्थ कॅन्सल, म्हणजे G डॅश इज इक्वल टू 0.2 इंटू G. दिस इज द करेक्ट आन्सर. समजलं कसं केलेलं आहे? G डॅश इज इक्वल टू 0.2. पहिला काय दिले ते लिहून घेतलं, नंतर फॉर्म्युला मध्ये कन्वर्ट केलं कशाच्या? ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन ऑर ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि कम्पेअर केलं दोन्ही फॉर्म्युलांना, आपल्याला आन्सर मिळून गेला. G डॅश इज इक्वल टू 0.2 G. ऑप्शन ए इज करेक्ट. ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. सो हा MST CET 2010 चा क्वेश्चन आहे. सो असे क्वेश्चन बघितलेले आहेत. आता अजून एक जरा वेगळा क्वेश्चन आहे, हा IIT स्क्रीनिंगचा आहे. मला घ्या वाटला म्हणून या घेतला आहे मी एक कन्सेप्च्युअल क्वेश्चन. फॉर जिओस्टेशनरी सॅटेलाइट, काय काय ऑप्शन आहेत बघा? टाइम पिरियड डिपेंड्स ऑन मास ऑफ सॅटेलाइट. द ऑर्बिटल रेडियस डज नॉट डिपेंड ऑन मास ऑफ अर्थ. The period is equal to that of rotation of the earth about its axis. The period is equal to that of the rotation of earth about its axis. The period is equal to that of revolution of earth around the sun. यातलं करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे? हा जरा डिफिकल्ट वाटतं, यातलं स्टेटमेंट आपल्याला समजत नाही बघा. म्हणजे कशाचा? IIT आहे, तरी कन्सेप्च्युअल असला तरी थोडासा डिफिकल्टी लेवल आहे, जरी कन्सेप्च्युअल असला तरी. बघा याचा आन्सर काय मी सांगतो. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. द पिरियड इज इक्वल टू दॅट ऑफ द रोटेशन ऑफ द अर्थ अबाउट इट्स ऍक्सिस. टू द रोटेशन ऑफ अर्थ अबाउट इट्स ऍक्सिस. याचं एक्सप्लेनेशन,
मी नेक्स्ट ह्याच्यात करणार आहे. तुम्हाला हा क्वेश्चन होमवर्क साठी आहे. हा क्वेश्चन होमवर्क ह्याचं मिनिंग समजून घ्या. तुम्ही स्वतः जर रीड समजून घेतलं तर जास्त चांगल्या प्रकारे समजणार कन्सेप्च्युअल क्वेश्चनचे आन्सर. मी जे थेरॉटिक म्हणजे सॉल्व्हिंगचे क्वेश्चन आहेत ते तर मी इथे सॉल्व्ह करून घेतोय. कन्सेप्च्युअल क्वेश्चन आहेत ते जर मिनिंग तुम्ही स्वतः समजून घ्या, ते तुम्हाला एक्झाम मध्ये जास्त चांगल्या प्रकारे उपयोग होणार आहे त्याचा. सो टुडे वी आर एंडिंग दिस लेक्चर नाव. सो जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. सो प्लीज सबस्क्राईब. my YouTube channel and also Telegram channel. Link in description. Telegram ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. So I am ending this video now. So thank you for watching.